नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि आता बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीलाच बातमी आहे दिल्लीमधून एक महत्त्वाची. दिल्ली येथील जंतर मंतरवर सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपोषण सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेल्या भ्याड लाठी हल्ला पाहता अभिजित दिपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दिपके यांची बहीण स्नेहा वंजारे यांनी वर्तवलेली आहे. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी करणारे एक निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आलेले आहे. दिपके यांच्या कुटुंबाला अद्याप संपर्क झाला नाहीये, त्यामुळे आम्हाला भीती वाटतेय असंही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. नाही, आम्ही फक्त त्यांना सुरक्षित ठेवावा, काही त्याला त्रास होता कामा नये. कारण की तो जसा गेला तसा कमीत कमी आता 1.5-2 महिने होत आले. त्यांचा संपर्क अजिबात नाहीये. त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही. म्हणजे माझाच नाही, घरातल्या कोणाचाच फोन उचलत नाही तो आणि बोलत सुद्धा नाहीये. ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी, की काही त्रास होऊ नये त्याला आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही आणि कुणालाच होऊ नये त्रास आणि सुखरूप घरी यावं तो. त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, कारण दिल्ली हे अलग राज्य आहे. महाराष्ट्र पोलिसांवरती आमचा विश्वास आहे, परंतु दिल्ली पोलिसांवरती आमचा जराही विश्वास नाही. कारण ते ज्या पद्धतीने अतिशय निर्दयीपणे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत, हे आम्हाला बघवत नाहीये आणि अभिजित दिपके यांचा फोनही लागत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असू शकतो. म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून आता सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यापूर्वी एकदा प्रसिद्धी माध्यमांमार्फत एक निवेदन दिलं होतं आणि आताही निवेदन दिलं आहे की सन्माननीय अभिजित दिपके साहेबांना पोलीस प्रोटेक्शन महाराष्ट्रातर्फे दिल्लीला देण्यात यावं.